संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं वक्फ दुरुस्ती विधेयक अखेर लोकसभेच्या पटलावर आलंय. हे विधेयक बहुमतानं मंजूर होण्याची दाट शक्यता आहे. देशाच्या संसदीय राजकारणातील हे महत्त्वाचं दुरुस्ती विधेयक असणार आहे. इथून मागेही 2 वेळा वक्फ बोर्डाशी संबंधित कायद्यांमध्ये बदल करण्यात आले होते. परंतु यावेळेस मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार कायद्यांमध्ये मोठे बदल करणार असल्याचं दिसून येत आहे. सुरुवातीला आपण वक्फ बोर्ड म्हणजे काय हे आधी समजून घेऊया. वक्फ बोर्ड हे मुस्लिम समाजाच्या जमिनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बनवण्यात आलं होतं. जमिनींचा गैरवापर आणि त्यांची अवैध मार्गाने होणारी विक्री थांबवण्यासाठी वक्फ बोर्ड तयार करण्यात आलं. वक्फ म्हणजे अल्लाहच्या नावे, म्हणजे अशा जमिनी जी कुठल्याही व्यक्ती अथवा संस्थेच्या नावे नाहीये. यामध्ये वक्फ बोर्ड हे एक सर्वेक्षकाची भूमिका पार पाडतं. यामध्ये कोणती संपत्ती वक्फची आहे, कोणती नाही हे ठरवलं जातं. साधारण 3 पॉइंट्सच्या आधारे मालमत्ता वक्फची आहे की नाही हे ठरवलं जातं. नंबर 1, जर कुणी त्यांची संपत्ती वक्फच्या नावे केली असेल तर ती जमीन वक्फ बोर्डाची असते. नंबर 2, जर कोणी मुस्लिम अथवा मुस्लिम संस्थेची जमीन दीर्घकाळापासून वापरत असेल तर ती संपत्ती वक्फची असते. नंबर 3, जर सर्वेवरनं म्हटलं की जमीन वक्फची संपत्ती आहे तर ती जमीन वक्फची असते. हा कायदा अस्तित्वात कधी आला? स्वातंत्र्यानंतर वक्फ कायदा पहिल्यांदा 1954 मध्ये संसदेत मंजूर करण्यात आला. त्यानंतर 1995 मध्ये नवीन वक्फ कायदा आणण्यात आला, ज्याने वक्फ बोर्डांना विशेष अधिकार दिले. 2013 मध्ये त्यात सुधारणा करण्यात आली. ही सुधारणा करताना केंद्र सरकारने वक्फ बोर्डांना मालमत्तांवर दावा करण्याचे अमर्याद अधिकार दिले. या कायद्याला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही अशी तरतूदही करण्यात आली. त्यामुळे वक्फ बोर्डाला मुस्लिम धर्मादाय संस्थेच्या नावानं कोणत्याही मालमत्तेवर दावा करण्याचे अधिकार मिळाले. याच अधिकारांचा सध्या गैरवापर होऊ लागलाय. वक्फ बोर्डाला मिळालेल्या अधिकारांवर आता आक्षेप का घेतला जातोय ते देखील आपण समजून घेऊया. वक्फ बोर्डाला मिळालेल्या अधिकारांमुळे सध्या अनेक ठिकाणी कोणत्याही जमिनीवर दावा सांगितला जातोय. 1995च्या वक्फ कायद्यानुसार एखाद्या जमिनीवर दावा सांगताना वक्फला कोणताही पुरावा किंवा दस्तऐवज द्यावा लागत नाही. पण ज्या मालकाची जमीन आहे त्याला मात्र ही जमीन माझी आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरावे द्यावे लागतात. त्यामुळे वक्फने दावा सांगितल्यानंतर खासगी मालकाला वक्फ समोर मालमत्तेसाठी लढावं लागतं. बरेचदा अनेक कुटुंबाकडे जमिनीची पक्की कागदपत्र नसतात. त्यामुळे वक्फ बोर्ड याचा फायदा घेतं आणि विशेष म्हणजे वक्फ बोर्डानं दिलेल्या निर्णयाला इतर कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही. आता वक्फ बोर्डाच्या कायद्यात नेमके काय बदल होणार आहेत? सध्याच्या कायद्यानुसार वक्फ मालमत्तेत सरकार ढवळाढवळ करू शकत नाही. मात्र नवीन दुरुस्तीनंतर वक्फ बोर्डाला त्यांच्या मालमत्तांची नोंदणी जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयात करणं बंधनकारक असणार आहे. त्यामुळे संपत्तीचं मूल्यांकन आणि महसूल तपासणं शक्य होणार आहे. प्रस्तावित सुधारणांनुसार वक्फ मालमत्ता आणि त्यांच्या दाव्यांची अनिवार्य पडताळणी केली जाईल. यामध्ये वक्फ बोर्ड आणि वैयक्तिक मालमत्तांमध्ये वाद असेल तर मालमत्तांची चौकशीही केली जाणार आहे. पूर्वी या कायद्यात वक्फ न्यायाधिकरणाचा निर्णय अंतिम मानला जायचा. त्याला कोणत्याच कोर्टात आव्हान देता येत नव्हतं. मात्र नवीन कायद्यानुसार वक्फ न्यायाधिकरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात अपील करता येणार आहे. पूर्वी जर कोणत्याही जमिनीवर मशीद असेल किंवा ती इस्लामिक कारणांसाठी वापरली जात असेल तर ती आपोआप वक्फची संपत्ती मानली जायची. पण आता जोपर्यंत कोणी वक्फला मालमत्ता दान करणार नाही तोपर्यंत ती मालमत्ता वक्फची आहे असं गणलं जाणार नाही. आधी मालमत्तांचं संरक्षण करण्याचे अधिकार हे आयुक्तांना होते. आता हे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत. तसंच महिलांच्या वारस हक्कांचंही संरक्षण करण्यात येणार आहे. नवीन कायद्यानुसार बोर्डात 2 बिगर मुस्लिम सदस्यांचाही समावेश असणार आहे. तसंच वक्फ बोर्डात 2 महिलांचाही सहभाग असणार आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुस्लिम कायद्यांचं पालन करणाऱ्या देशांमध्येही वक्फ सारखी संस्था अस्तित्वात नाहीये. त्यामुळे धर्मनिरपेक्ष असणाऱ्या भारतात धर्मावर आधारित विशेष कायदा का असा सवाल उपस्थित होत होता. तसंच या कायद्यात सुधारणा व्हावी अशी मागणी अनेक वर्ष केली जात होती. त्यामुळे आता मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारनं या कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे एनडीए सरकारमधील जनता दल युनायटेड आणि तेलुगू देसम पार्टी या पक्षांनीही या सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिलाय. तर काँग्रेससह इंडिया आघाडीत असणाऱ्या पक्षांनी या सुधारणा विधेयकाला विरोध केलाय.
पण सरकारकडे पूर्ण बहुमत असल्यानं हे विधेयक पारित होणार असल्याचं सध्या तरी दिसून येत आहे. तुर्तास इतकंच. ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.